बीडमधल्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण झालेत। यातल्या 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे, पण आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे। कृष्णा आंधळे नेमका कुठे लपलाय किंवा त्याचं नेमकं काय झालं याचा छडा अजूनही लागू शकलेला नाही। गेल्या 4 वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। 2023 मध्येही त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। धारूर, अंबाजोगाई आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, मारामारी आणि खुनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत लढा देत राहू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। अजित पवार यांनी निरोप पाठवला तर त्यांचीही भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आज मी परत दुपारून नंतर गावाकडे गेल्यानंतर घरी जाऊन थोडं थांबून सीआयडी ऑफिसला जाणार आहे, त्यांची भेट घेणार आहे। तपास ज्या दिशेनं चालू आहे सगळं समोर, जरी आज नाही कळलं आपल्याला तरी 4-2 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समोर येत आहेत प्रसारमाध्यमात किंवा सोशल मीडियात आपल्यामार्फत। तर आज पण आम्ही अपडेट घेण्यासाठीच जाणार आहोत की तपास कसा चालू आहे, काही अडचणी आहेत किंवा आमची काही मदत लागते का, त्या अनुषंगानं मी आज त्यांना भेट घेणार आहे। आता 1 दिवसानंतर ज्यावेळी तुम्हाला आठवण आली ते तर जोपर्यंत शेवटचा श्वास आहे आणि शेवटपर्यंत मरेपर्यंत अण्णाची एकही आठवण, माझा रक्ताचा भाऊ येतो, त्याहीपेक्षा जास्त एक मित्र, एक म्हणजे असं नातं होतं आमचं की आम्ही जसा आरसा आहे, आरशात चेहरा बघितल्यानंतर जसा आपला चेहरा दिसतो किंवा जशी माणसाची सावली आहे त्याच पद्धतीनं मी अण्णासोबत काम करायचो। तसंच गावातील जे आमचे गावाला जे कुटुंब मानलेलं आहे ते लोक ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून होते। विशेष करून 26 जानेवारी दिवशी खूप भावनाविवश झालो होतो मी आणि खूप त्या दिवशी त्रास झाला। सगळ्या आठवणी येत होत्या ध्वजारोहणाच्या दिवशीची जी चाललेली लगबग असायची सकाळपासूनची, त्याच्यामुळं खूप वेदना झाल्या मला। आणखी एक कृष्णा आंधळे फरार आहे, 51 दिवसानंतर सापडला नाही। त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे जे अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून म्हणजे काय माहिती त्यांना दिली गेलेली आहे, चुकीची दिली आहे का बरोबर दिली आहे, कारण ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे, सगळ्यांना एकमेकांची। दरम्यान गेल्या 50 दिवसामध्ये नेमकं काय काय झालं आपण त्यावर एक नजर टाकूया। 7 आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे। वाल्मिक कराड शरण गेला। वाल्मिकसह 9 आरोपींवर मकोका लावण्यात आला। कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते। मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरात मोर्चे काढण्यात आले। गेल्या 50 दिवसामध्ये नेमकं काय काय झालं आपण ते जाणून घेतलं। दरम्यान या सगळ्या प्रकरणी कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे। हा कृष्णा आंधळे नेमका कोण आहे त्यावर एक नजर टाकूया। बीड जिल्ह्यातील धारूरमधील ऊसतोड मजुरांचा मुकादम हा कृष्णा आंधळे आहे। सुदर्शन घुलेच्या संपर्कात येऊन तो गँगमध्ये सहभागी झाला। धमकी, मारहाण, हत्या अशा विविध गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे। गेल्या 4 वर्षात 6 गंभीर गुन्ह्यांची त्याच्यावर नोंद आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचा आंधळेवर आरोप आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 संशयित आतापर्यंत ताब्यात आहेत, तर कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून त्याचा शोध घेतला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।